तुमच्या जिजांना सांभाळून घ्या. जिजांना आमची आठवण होऊ देऊ नका. आव्हा त्यांची. आम्ही काय देऊ तुम्हाला? आमचा आवडता अलंकार. आवडता? म्हणजे तुम्हाला तुमचा आवडता अलंकार दिलेलाच नाही? सांगा सांगा, कुठला आवडता अलंकार द्यायचा राहिलाय? पुतळी हार, लप्पा, गुट्टी, तुम्ही सांगाल तो अलंकार आम्ही तुम्हाला देऊ. ते शोभेचे अलंकार. कमरेला बांधलेली समशेर हा आमचा आवडता अलंकार. आबासाहेब, आम्हाला ऐश्वर्य नाही, शौर्य हवंय. बघा, ही समशेर आम्ही तुम्हाला दिली आहे. तिचा आमची समशेर आम्ही तुम्हाला देतोय.
ओवाळा. अहो जाऊबाई, औक्षण म्हणावं. अहो वाघ म्हटलं काय, वाघोबा म्हटलं काय आणि वाघरू म्हटलं काय, त्यात काही बदल होणार आहे का? बर बाई, चला औक्षणाचे दिवे ओवाळा. आता माप ओलांडून आत या. थांबा. थांबा. आता लगेच बेधडक आत घेऊ की काय? नाही म्हणजे जाधव भोसले एक झाले मान्य म्हणून सगळ्या चालीरीती गुंडाळून ठेवायच्या की काय? काही उडं राहिलं का? अहो स्वारींचं असं म्हणणं आहे की उखाणा घेतल्याशिवाय माप ओलांडू द्यायचं का? जिजाबाई, नाव घ्या. जिजाबाई. अहो तुमचं नाही, शहाजी राजांचं नाव घ्या. शहाजी राजे. अहो हे काय, एवढंही शिकवलं नाही का? जिजाक्का, तुम्हाला सांगितलं होतं ना तुझं उखाण्यात नाव घ्यायचं, विसरलात? अय्य हो की, विसरलोस. आत्ता घेतो हा. बघा, लल्लाटी शोभा कुंकवाची बघा, कुंकवाच्या खाली हळदीची दाटी. पण राजे काही बघेच ना. आता बघण्यासाठी तुम्हीच अर्जाव करा, बघायला भाग पाडा. झुंबराची झूल नको, उंबराचं फूल बघा. सोन्याच्या उन्हात बघा, कस्तुरीच्या धुरळ्यात बघा. बर, पण शहाजी राजांना नाहीये असली हाव, मग शहाजी राजांना नाहीये असली हाव. मनाच्या गाभाऱ्यात फक्त समशेरीला भाव.
सुखी व्हा. जाऊबाई, शंभू महादेवाच्या कृपेनं मूर्तिमंत राजलक्ष्मी भोसल्यांकडे आली. जणू काही वऱ्हाडची रुक्मिणी सोन पावलांनी आपल्या कुळी आली. अगदी मखरात शोभेल अशी. मखरात? नाही, देव्हाऱ्यात. पुन्हा शब्द चुकला ना. शहाजीराजे, आता तुम्ही सगळ्यांशी ओळख करून द्या आणि कोणाला काय म्हणायचं तेही तुम्हीच सांगा बघू. हो, सांगतो ना. हे आमचे काका साहेब आणि या काकी साहेब. हे आमचे दादा साहेब आणि या वहिनी साहेब. जाऊबाई साहेब, आम्ही सोनमुख आणि कंकण सोडण्याची तयारी करतो. बर. चला. जिजाबाई, शहाजी राजांनी कोणाला काय म्हणायचं हे तुम्हाला सांगितलं, पण त्यांना काय म्हणाल? त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला ठाऊक आहे. काय म्हणाल सांगा बघू. आम्ही काय एवढ्या लहान नाही आहोत. रंगपंचमीला स्वतः आम्हाला ओळख करून दिली होती. आम्हाला ती पक्की याद आहे. त्यावेळेसच? शहाजीराजे, तुम्ही त्यावेळेसच त्यांना सगळं सांगून टाकलं होतं? नाही, म्हणजे सोयरिकीच्या दृष्टीने नव्हतं सांगितलं आऊसाहेब. मग जिजाबाईंना काय ठाऊक आहे? म्हणजे काय? आम्ही शहाजी राजे म्हणून तुम्हीच ओळख करून दिली नव्हती? जिजाबाई, पण तुम्ही हाक काय मारणार हे विचारतो आहोत आम्ही. शहाजी राजे. आता हेच नाव आहे तर अशीच हाक मारणार. अशी नावाने हाक मारतात का? नाव जरी ठाऊक असलं तरी सुद्धा तुमच्या आऊसाहेब म्हणा, आम्ही म्हणा, आम्ही काय नावाने हाक मारतो? तुम्ही कशी हाक माराल सांगा बरं. कशी? अहो, स्वारी म्हणायचं. अय्या, हो की, स्वारी. हो, स्वारी. जी जी योगा घेत. ओळख आहे का पुण्यांदा करून द्यायची? वाघाची ओळख कोण विसरतय? सिंदखेडात आलो तवा सुखानं 2 घास गिळू दिलं नाही. मग आता रे तुझं कसं होणार? आता तर तू कायमचा उपाशी राहणार बघ. ते का? आणि म्या कशा पाहिजे तुझी सिंदखेडात? आता काय आपली गाठ सिंदखेडात पडायची नाही. हा, अंग त्याच्या शिलेदार, गाठ पडाय आता सिंदखेडात जायची गरज नाही. म्हणजे आता मॅच वेरुळात आलोय. इथंच राहणार आहे तुझ्या संग. आता जाईल का जेवण? का उपाशीच राहण? म्हणजे तुमचं बाचका आता हितच? वय इथंच. या. या तुम्ही पण.
शिलेदार हा आता काय इथंच रुसून बसणार आहे वय? नाही नाही रुसलो नाही जी. मग गोंधळाची तयारी कोण करणार? हे काय झालीच की. झाली का? होय मग चला. चला. आता कंकण सोडायच्या आधी सुद्धा उखाणा घ्यावा लागतो बरं. आणि आता दोघांनी उखाणा घ्यायचा. हा जुना उखाणा चालणार नाही हं? नवीन घ्यावा लागेल. हो घेतो ना. भरल्या मनाची कळी ही चाफ्याची, वेरुळात आली सगळ्या सोयऱ्यांनी श्रीमंत झाली. धरू नका राग घेतो आम्ही उखाणा, स्वारींचं नाव घेतो कंकण आता सोडवाना. अगं बाई, शहाजीराजे म्हणजे आजपासून तुम्ही स्वारी झालात तर. म्हणजे राजे आता तुम्ही. राजे आता तुम्ही घ्या. शब्दांना संकोच आणि डोळ्यांनी संवाद, सवय आमची आणि धबधब्याच्या पाण्याची रीत तुमची. शंभू महादेवाच्या कृपेचा विडा, जिजाबाईंच्या संगे जमवला जोडा. वा छान. वा. चला मग आता कंकण सोडवण्याचा विधी सुरू करूया. बर. उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योगार गरजतो गोंधळी जगदंबेचा उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग. तलवार तेज शेजारी तळपते कट्यार आई उदो, तलवार तेज शेजारी तळपते कट्यार आई उदो, शौर्य शक्ती विजयाचे उघडे कवाड आई उदो, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उदो, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उदो, उद्योगार गरजतो गोंधळी जगदंबेचा उदो,
उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदोग उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदोग पुरुष आणि प्रकृतीच आज लगीन झालं उदो एक जाहले शिवशक्ती लक्ष्मी अन विष्णू उदो उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदो उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदो आई जगदंबेचा उदो उदो चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजान सूर्यवंशी तेज शहाजी राजा जणू शिवाला शक्तीनं घातली माळ हे लगीन पहाय थांबला काळ जणू शिवाला शक्तीनं घातली माळ लगीन पहाय थांबला काळ सराया आली का काळोखी रात की काळाच्या मनात फुटे पहाट 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 आमच्या थोरल्यावर सुद्धा अशीच रोज पूजा करतात. आम्ही त्यांना रोज तयारी करून द्यायचो. आम्ही आमची सगळी तयारी घेऊनच बसतो. इथे आम्हाला कोणी मदत करेल अशी अपेक्षाही नसते. का आवडत नाही का कुणाला? पण आम्हाला आवडतं. तुमची परवानगी असेल तर आम्ही तुम्हाला रोज अशी तयारी करून देऊ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेवमयी शुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्रमालिनी. हे स्तोत्र कुणाचं? रेणुका मातेचं. सिंदखेडला आम्ही रोज हे सिंदखेड नाही, वेरूळ आहे. इथे सगळं वेगळं आहे आणि वेगळं असणार आहे. इथे देवाऱ्यात रेणुका माता नाही. आमचे कुलदैवत श्री शंभू महादेव आहे. आपलं आता आपलं झालं ना. आम्ही सुद्धा भोसलेच झालो. मग आता शंभू महादेव सुद्धा आमचेच झाले. हो ना. मग शंभू महादेवांना रेणुका मातेचं स्तोत्र ऐकत होतात. अय्या चुकलोच की. शंभू महादेवा रागवू नकोसा. आम्ही नवीन आहोत म्हणून आम्ही अनावधानाने रेणुका मातेचं स्तोत्र बोलून गेलो. पण आता आम्ही शिकू. तुम्हाला आवडेल ते शिकू. आम्ही क्षमा मागितली. आता आपल्या माणसांवर शंभू महादेव सुद्धा रागवणार नाही. शंभू महादेवा, आमच्या एकाही मुलात ही शिस्त नाही. आम्ही आपल्या सेवेत काही कमी करतोय का?
कान्हो, आता पद्धती बदलायला हव्यात. नव्या सुनबाई आल्या आहेत. आपल्या मंडळीने एवढं तिखट खाणं त्यांना जमत नसेल. होयजी. जाऊबाई साहेब, नाही म्हणजे गैरमतलब काढू नका, पण आम्हालाही वाटतं की चालीरीती असतात त्या पाळायला हव्यात. कोणी आपला मोठेपणा घेण्याच्या नादात त्या पायदळी तुडवू नये. कसला मोठेपणा म्हणताय? जिजाबाईंनी जाणत्या होण्याआधी सिंदखेडला राहण्याऐवजी इकडे राहण्याचा निर्णय घेतला, हेच ना? तर काय काय मिळवतील मोठेपणा घेऊन? एखाद्या कोपऱ्यात माहेराची आठवण काढून रडत बसते. अहो लहान आहेत ना, मग लहान असल्यासारखंच वागावं. अहो त्या कधीही अस्व गाळणार नाहीत. श्रीकृष्णाच्या वंशातल्या आहेत त्या. त्यांनी जेव्हा गोकुळाकडे पाठ फिरवली तेव्हा तो परत गेला का, की आठवणीनं व्याकुळ झाला? त्याची तुलनाच नको. त्यांचं वय अल्लड आहे म्हणून म्हटलं. त्यात लग्नातला थाट पाहिलात ना? नाही म्हटलं तरी आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या थाटामाटात सरावलेले. इथं नांदणं म्हणजे मऊ रुईवरून थेट काट्याच्या वाटेवर येण्यासारखं. इथं नांदणं म्हणजे मऊ रुईवरून थेट काट्याच्या वाटेवर येण्यासारखं. अहो सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण लहानपणीच अंगवळणी पडलेलं बरं नाही का? आणि आत्याबाईंनी हे विचार मांडले होतेच. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. अहो त्यांचे 27 महाल आणि 12,000 मनसब. जाधवांचे महाल किती आणि मनसब किती याची मोजदात आता कशाला? हो आम्ही तेच म्हणत होतो. 27 महाल असू देत किंवा 12,000 मनसब. वहिनी साहेब, अहो आता ते सुनबाई आहेत तेव्हा त्यांच्या माहेरचे वैभव किती त्यापेक्षा आपले भोसल्यांच्या घरातले रीतिरिवाज शिकवायचं मनावर घ्यावं. त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. तुम्हाला काही खटकलंय का? त्यांच्याकडून जर काही गलती झाली असेल तर आम्ही माफी मागतो. ते अगदी साफ दिलाचे आहेत. कसं आहे ना वहिनी साहेब, नाकापेक्षा मोती जड व्हायला नको. नाही म्हणजे उद्या तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटू नयेत म्हणून म्हटलं. कुठेतरी मनात अडी बसलीये एवढं नक्की. नाही नाही, स्वारी सुद्धा साफ दिलाचीच आहे. आता दादासाहेब गेल्यानंतर तुमची जबाबदारी त्यांच्यावरच आहे म्हणून काळजीपोटी म्हणाले ते. आणि सुनबाईंविषयी तेढ असायला त्या काही एवढ्या मोठ्या झालेल्या नाही आहेत. आम्ही सांगतो ना. असंच असू देत. शंभू महादेवा, तुझी कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू देत. मनामनात कलीचा प्रवेश होऊ देऊ नकोस. देखा वजीर आजम मियां राजू, जाधव भोसले शादी से जुड़ गए. हमने वादा किया था कि उनकी शादी होगी. लो हो गई. शादी 7 फेरों से मुकम्मल नहीं होती जनाब. मंजिल अभी बहुत दूर है. मतलब अभी भी साजिश जारी है. मरते मरते बच गए फिर भी अकड़ वैसे की वैसे ही है. अल्लाह का शुक्रिया अदा करो मियां राजू, उसने रहम की और जिंदगी लौटा दी है. अल्लाह ने जिंदगी लौटाई है, लेकिन वो मक्का मदीना जाने के लिए नहीं है.
वजीर आजम, अभी मकसद अधूरा है कि उसी को अंजाम देने के लिए लौटाई है। अब कैसा मकसद? 7 फेरे उल्टे लेने की तुगलकी सोच तो नहीं है? शादी हुई है, यानी अभी तो मिट्टी का मटका तैयार हुआ है। कौन जाने मिट्टी को सेकने तक वो चकनाचूर ना हो जाए। ख्याली पुलाव है, अब कुछ नहीं हो सकता। मतलब अब वो लोग चाह के भी अलग नहीं हो सकते, है ना? बिल्कुल दुरुस्त। यानी कि अब कुछ भी हो, आग की लपटें हो, आंधी हो, तूफान हो, वो अलग नहीं होंगे। मतलब वो दोनों अब आपस में ही आपको सलाह दूं? मुफ्त की है, हकीम को बुलाकर कुछ दवा लीजिए। आपको एहसास नहीं आप क्या फरमा रहे हैं। उनके बीच आग, उनके बीच आंधी तूफान, अब कैसे आएगा? वजीर आजम मलिक अंबर जी, आप समझ नहीं रहे हैं। बदले की आग, नफरत की आंधी और बगावत का तूफान अगर आपने बनाए हुए रिश्ते में आ गया तो बताइए, क्या तब भी ये शादी मुकम्मल मानी जाएगी? अहो आम्ही किती हुडकत होतो तुम्हाला. अय्या जिजा, अहो हा कुठला गो? लग्नात तर वेगळ्या नक्षीकामाचा होता. कोयरीची नक्षीवाला? नाही. मग मोरपीसवाला? मग हा? नाही. अय्या म्हणजे आहेत तरी किती? कोणी कोणी काय काय दिलंय तुम्हाला? मी बघू. नाही नको. अहो का? बघा की, तुम्ही काही परके आहात का? गोदाताई, दाखव तर. जी. अय्या किती डाग आहेत. मग तुम्ही असं लंकेची पार्वती का झालात? एवढे डाग आहेत की 2 मास पुरतील. एकदा घातलेला डाग पुन्हा घालावा लागणार नाही. घ्या ना, घाला ना. नाही हो, आम्हाला ना डाग आवडतच नाही. का? अहो का म्हणजे काय? किती टोचतात ते. त्यावर हे सांभाळा ते सांभाळा. आम्हाला नाही अजिबात आवडत. हो मग आवडतं तरी काय? सांगू ना, पण आधी आम्हाला सगळा वाडा तर दाखवा. हो चला. हा राज, लावा ताकद. हा सोमाजीराव, दाखवा ताकद. राज, मुदगल खाली पडू द्यायचं नाही. हा शहाजीराजानं सिंध खेडचो गावाचे काय करायले? अरे ह्यो खेळ ठाव नाही होय तुला? नाही. अरे ज्याच्या हातनं मुदगल पहिलं पडल हा तो हारला. असं आहे वय. हा अरे परले चिराला भेटले आहेत ते. हा मग बर चल, नव्या सुनबाईला जाऊन सांगू. वय वय चल.
राज पाहिलं का, जिजाक्कांनी बी बघितलं. म्हणजे या आल्या म्हणून तुमच्या हातातला जोर कमी झाला तर आलं लक्षात. नाही नाही नाही, तसं नाही जी. जिजाक्का, राजांच्या अंगात ही जीवानी चपळाई आहे. हा, फक्त दूध आणि खुराक वाढवला ना की अंगात हत्तीचं बळ येते बघा. हा, राज घ्याल ना? यांना सांगितलं ना, आता या देतील तर घेऊ. काय स्वारींने फक्त आज्ञा करावी. पेलाभर काय, अगदी हंडाभर दूध आणून देऊ. तालीमखाना पाहून झाला? हो, पण तुम्ही का नाही आलात? तुम्हाला सांगू का, या वाड्यात 2 ठिकाणी आम्ही जात नाही. नाही म्हणजे नाही. एक तालीमखाना आणि दुसरी इथे पशुवाटिका आहे का? तीच दुसरी जागा आहे ना? पशुवाटिका म्हणजे काय हो? जनावरखाना. वाघाचा, घोड्याचा, मोराचा आवाज येतोय, म्हणजे नक्कीच जनावरखाना असणार. आहा, तसं होय. तीच आहे. तिथे बरेच प्राणी आहेत. चला चला. हे प्राणी आहेत होय? काय हो, घाबरलात की काय? अहो, आम्ही नवीन होतो तर आम्हाला घाबरवायचं. आता तुम्ही नवीन आहात. नातं घोड्याबरोबर? हो, नातं. मुक्या प्राण्यांबरोबर नातं जुळवलं की ते तुमच्याशी किती प्रामाणिक वागतात ते बघा. जिजाक्का, ध्यान कुठे आहे तुमचं? आणि हो, त्यांच्या वाट्याला जाऊ नका. हा, जपून राहा. आमच्या धाकल्याऊ म्हणतात, प्राणी असले तरी माया केली तर तीही माणसाळतात. मग ही तर काय, माणसंच आहेत.